परीक्षेमध्ये अशा प्रकारची आकृती आली आणि विचारलं तुम्हाला या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती, म्हणजे वर एक चौरस आलाय आणि त्याच्यामध्ये प्लसचं चिन्ह आलंय, वर एक चौरस आलाय आणि त्याच्यामध्ये प्लसचं चिन्ह आलंय. ज्या वेळेस एक चौरस येतो आणि त्याच्यामध्ये बरोबर प्लसचं चिन्ह येतं त्यावेळेस डोळे झाकून बघा, मोजले तर 1 2 3 4 आणि हा सगळ्यांचा पप्पा मोठा, हे मिळून किती झाले 5 चौरस आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जर एखादा चौरस आला आणि त्याच्यामध्ये प्लसचं चिन्ह जर आलं तर किती चौरस असतात 5. पण पुन्हा अजून असं जर आलं तर पुन्हा याच्यामध्ये अजून एक चौरस, तर किती चौरस आहेत 10. कारण हे वरचे 5 आणि पुन्हा हे तयार झाले 1 2 3 4 आणि हा सगळ्यात मोठा, असे हे 5 आणि हे 5 मिळून 10. कधी लक्षात ठेवायचं, चौरसात जर प्लसचं चिन्ह आलं तर 5 चौरस असतात आणि चौरसात चौरस आणि प्लसचं चिन्ह असेल तर 10 चौरस असतात.